नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण बघूयात बोटनेक ब्लाऊज कसं कटिंग करायचं। तर बोटनेक ब्लाऊजला सगळ्यात पहिले मी जसे मापा टाकले ना, एका कस्टमरचं ब्लाऊज आहे तसं मी तुम्हाला ते मापानुसार सांगते। सगळ्यात पहिले फोरघडी करून घेतली आहे ब्लाऊजची, अस्तरची फोरघडी करून घेतल्यानंतर मी पहिले उंची टाकणार आहे। उंची टाकल्यानंतर कमर घेराचं माप टाकलं आहे खाली। मी कमर घेराचं माप किती आहे त्यांचं 27.5 आहे, तर मी 10.5 टाकलं आहे। आणि उंची बोटनेक ब्लाऊजला 14च पाहिजे, तर 14 उंची टाकायची। आणि शोल्डर 7 टाकलं आहे मी, 7 शोल्डर आणि खाली मुंडा पण 7 घेतला आहे। आणि त्यानुसार आता कटिंग करायची। अगदी सोपी पद्धत आहे, उंची फक्त जास्त टाकायची बोटनेक ब्लाऊजला आणि या प्रकारे कटिंग करून घ्यायची। फक्त आपण जसं शोल्डर 5 टाकतो, 5.5 टाकतो, ते हे 7 टाकायचं। आता हे कटिंग करून झालं आहे आपला ब्लाऊज। आता दोन्ही पण बाजू ओपन करून घ्यायच्या। ओपन केल्यानंतर मध्ये कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मग आपल्याला गळ्याला कोणता आकार द्यायचा त्यानुसार आपण आकार द्यायचा। आता हे कमर घेराचं माप आहे 10.5, ही उंची आहे 14। आणि बोटनेक ब्लाऊजची उंची टाकताना आहे ना, अर्धा इंच जास्तच टाका। समजा तुम्हाला 14 उंची तयार पाहिजे असेल तर आपण 15 टाकू शकतो, म्हणजे अर्धा इंच आपली उंची जास्त असते, म्हणजे वरती तरंगत नाही ब्लाऊज। तर आता ह्या ब्लाऊजचं शोल्डर इकडच्या बाजूने घेतलं आहे मी 3.5 आणि खाली गळा घेतला आहे 6। तर हे पंचकोनी गळा घेतला आहे पुढच्या साईडचा आणि ही पाठीमागची बाजू बॅक साईडला आपल्याला गळा टाकून घ्यायचा आहे। आता इथं पण मी 3.5 मोजून घेतलं, मुंड्याच्या साईडनी 3.5 मोजायचं। मग आपल्याला जेवढं, आता इथं मी बॅक साईडचा गळा टाकते तर हा 4 घेतला आहे मी खाली इथं, तर 4ला मी गोलसर आकार देऊन घेणार आहे। गोलसर शेप दिला की त्यानंतर आपण गळ्याचा खाली आकार आपल्याला जसा पाहिजे तसा देता येतो। इथं मी आता या प्रकारचा गळा टाकणार आहे। कुठलाही टाकू शकता, आपल्याला जसा आवडेल ना तसा टाकू शकतो आपण। मी आता हा साधा सिंपलच टाकला आहे। कट केल्यानंतर तुम्हाला दिसेल। हा बघा, हा आकार आला आहे, असा अंडाकृती आला आहे हा आकार। आणि याला बॅकला हुक येतील पाठीमागच्या साईडला। आणि हा पंचकोनी गळा आहे पुढच्या साईडला पूर्ण पॅकच राहील आणि पाठीमागच्या साईडला हुका असतील। तर आता ब्लाऊज पीस कट करायचं आहे। याची बाही आहे वरती उंचवाला फुगा आणि खाली तर ती बाही कशी टाकायची, पॉप स्लीव्ज बाही। तर आपण जी आपली नॉर्मल बाही असते ना त्या बाहीनुसार आपण, आता मी हे अस्तर नव्हतं माझ्याकडे ताग्यातलं, तर मी दुसरं अस्तर घेतलं आहे। आपली जी रेग्युलरची स्लीव्ज आहे ना तेवढी टाकून घेतली मी। यांची बाहीची हाईट आहे 9.5, तर मग मी 10.5 टाकलं आहे। आणि 10.5 पासून वरती 3.5 इंच घेतलं आहे आणि 3.5 इंच, आणि आपल्या बाहीपासून इकडनं पण आडवं पण 3.5 इंच किंवा 3 इंच आपण असं घेऊ शकतो। आणि तो बॉक्स बनवून घेतला। अगदी सोपी पद्धत ही बाही पण कटिंग करायची आणि त्यानुसार त्याला असा शेप द्यायचा। आपण जसा आधीच्या ब्लाऊजला जसा शेप देतो ना त्यानुसार या ब्लाऊजला शेप द्यायचा आणि कटिंग करून घ्यायचं। आपली समजा स्लीव जर 9.5ची तर आपण 10.5 टाकतो 3/4 बाहीला। आणि मग वरती घेताना 3, 3.5 आपण इतकं पण घेऊ शकतो। आणि त्यानंतर आपण चुनी पाडून शिवता पण येतं आणि छान चुन्या पडतात दोन्ही पण साईडला। हे बघा, ही आपली बाही तयार झाली आहे। ही उंची टाकली आधी सर्व ब्लाऊजची, आपल्या साध्या बाहीचा आकार दिला आहे। त्यानंतर वरती मी 3.5 घेतलं आहे आणि साईडनी पण 3.5 घेतलं आहे आणि त्याचा बॉक्स बनवून त्याला आकार दिला आहे असा। आपण जसा बाहीला आकार देतो तसा। हे पण ब्लाऊज कट झालंय।
आता हे पीस कट करून झाला आहे आपला. पीसवर पण आहे ना दोन्ही पण साईडला व्यवस्थित पदर सारखे करून मग पीस कट करायचा. कारण की काय होतं, हे ब्लाऊज खूप सटकाळे असतात आणि मागे पुढे जर झालं तर आपलं ब्लाऊज चुकू शकतं. त्यामुळे ते टाकताना दोन्ही पण पदर व्यवस्थित हात ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचं. कारण इकडे तिकडे सरकण्याचे जास्त चान्स असतात त्या ब्लाऊज पीसचे. आता मी याचा हे ब्लाऊज पीसचा जो बॅक पार्ट आहे ना तो कट करते. तुम्हाला जर नसेल कट करायचा तुम्ही तसं पण ठेवून आणि शिवू शकता. हे पण झालंय कट करून. आता आपल्याला स्लीव्ज कट करायची. आता ही मोती हे सर्व साईडनी ते टाकून घ्यायची आणि ते व्यवस्थित माप घेऊन आपण बाहीचं पॅटर्न टाकून घ्यायचं. तर बरोबर बाही बसते. मी थोडाफार जॉईंट देईल याला या साईडला, पण एवढी काही गरज नाही कारण माप पण कमी आहे आणि ब्लाऊज बरोबर बसून जाईल. समजा यात जर मोठा मापाचं जर राहिलं तर आपल्याला साईडने ब्लाऊज पीसला जॉईंट पण द्यायला लागतो, तरच ब्लाऊज मुंड्यामध्ये व्यवस्थित येईल. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कटिंग आवडली का तुम्हाला बोटनेक ब्लाऊजची? तुमचे अजून काही प्रश्न असतील मला नक्की विचारा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.